गॅस वजन करून घेता? थांबा जरा. तरी देखील तुम्हाला गंडवलं जात आहे, कारण की डिलिव्हरी एजंट तुमच्या खिशाला चाप लावत आहे. ते पहा कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये. सदरचा हा सिलेंडर आहे भारत गॅसचा. याच्यामध्ये बघा आता हा गॅस मोकळा झाला आहे. तशी वास्तविकता ही कुठल्याही प्रकारे गॅस बाहेर येत नाही आहे. संपलेला आहे गॅस सगळा ह्याच्यामध्ये. काय म्हणताला संपलेला गॅस आहे, लोकांना कोण संपलेला गॅस. हा सगळा संपलेला गॅस आहे. तरी पण ह्या गॅसचं वजन बघा आता. काटा लावा इथं, लावा इथं 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 साहेब. हां थांबा, चालू करायचा पहिला. झिरो येऊन द्या जरा, लोकांना पण कळून द्या जरा. अडकवा. आता बघा गॅसचं वजन आहे 28.350. हां आता कंपनीकडलं वजन आलं किती? 20 किलो 300 म्हणजे 20.3. मोकळ्या टाकीचं वजन देखील 20 किलो 300 ग्रामच असलं पाहिजे नव्हतं, परंतु हे वजन वाढलं कसं? सदर टाकीमध्ये पाणी भरण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण गॅस घेतो त्यावेळेस वजन करून घेतो, परंतु ज्यावेळेस टाकी रिकामी होती त्यावेळेस देखील वजन केलं पाहिजे, कारण की टाकीवरती टाकीचं वेट लिहिलेलं असतं. त्या वेटानुसार जर टाकीचं वेट निघालं तर ते बरोबर आहे, नाही तर तुमची फसवणूक झाली आहे. सिलेंडर घेताना देताना वजन चेक करा. धन्यवाद.